नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज मी तुमच्यासोबत हा माझा एव्हरी डे व्हेरी नॅचरल मेकअप लुक शेअर करते. आणि मी खूप पटपट बोलते आहे, त्याच्यावरनं कदाचित तुम्हाला जाणवलंच असेल. सकाळचे 9:30 वाजलेत, मला 2 मिनटात कॉलेजसाठी निघायचं आहे आणि लिटरली 5 ते 8 मिनटात मी हा सगळा लुक अचीव केला आहे. सो हे मी कसं केलं ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सो जसं मी सांगितलं, मला एक 10 मिनटात निघायचं आणि आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे. सो मी काय करत असते, रोज माझे जे काही प्रॉडक्ट्स असतात ते काढून ठेवत असते समोर वगैरे, सो दॅट. आणि माझं रुटीन अगदीच 3 स्टेप्सचं वगैरे आहे. सो मी जास्त विचारच करत बसत नाही. फार तर मला कधीतरी आयलायनर लावू वाटलं तर मी लावते, ते पण मी त्यात विंग वगैरे काढत बसायचा शहाणपणा नाही करत, सो दॅट माझा वेळ वाचेल. तुम्ही बघू शकता की मला सध्या खूप पिंपल्स आलेत. ॲक्च्युली ते पिंपल्स नाही आहेत, पिंपल मार्क्स आहेत. सो त्या ठिकाणी मी एक प्रायमर लावते. जर तुमची स्किन थोडी पण सेन्सिटिव्ह किंवा ॲक्ने प्रोन असेल तर प्लीज तुम्ही कमीत कमी 2 ते 3 लेयर्स लावत कुठल्याही प्रकारचा मेकअप लावण्याआधी. पावडर लावत असाल साधी तर एवढी काही गरज नाही, पण मी कन्सिलर लावत असते. सो तुम्ही त्या 2 ते 3 लेयर्ससाठी आधी मॉइश्चरायझर, मग सनस्क्रीन, आणि ते तुमच्या स्किनमध्ये नीट ॲब्झॉर्ब झाल्यावरती. क्लिअरली तुम्हाला कळतच असेल की माझा फ्लो किती बिघडतो आहे, व्हिडिओचा पण आणि मेकअपचा पण. सो आपण आता व्हॉइस ओव्हरवर शिफ्ट झालो आहे. सो मी पटापट सगळीकडे जिथे जिथे पिंपल मार्क्स आहेत तिथे कन्सिलर लावून गेलं. फटाफट ते ब्लेंड करून घेतलं एका ब्युटी ब्लेंडरनी. बऱ्याचदा जेव्हा आपण गडबडीत ब्लेंड करतो ना, तेव्हा आपण ब्युटी ब्लेंडर ओला करायचा पण विसरतो. आणि ड्राय ब्युटी ब्लेंडर आय नो प्रोडक्ट कमी अब्झॉर्ब करतं, चांगलं पण असतं, बट होतं काय की कधी कधी पॅची होतं थोडंसं. सो काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पटकन एक ब्रश घ्यायचा, पावडर ब्रश रोजचा. पावडर नाही घ्यायची त्याच्यामध्ये, मी तरी नाही घेत, तुम्ही तुमच्या चॉईसवर आहे, तुम्ही घेऊ शकता. मी पटकन फक्तच पावडर ब्रश चेहऱ्यावरनं फिरवते सो दॅट एक स्मूथ फिनिश येईल. मी जो ब्लश वापरते तो आहे शुगर पॉपचा मी मुद्दाम निवडते ऑन अ डेली बेसिस, कारण तो खूप बिल्डेबल आहे आणि इझी टू अप्लाय आहे. त्यानंतर मी एक मरून कलरची लिप पेन्सिल घेते आणि एक डार्क आउटलाईन करून घेते आणि त्याच्यामध्ये इनसाईड कॉस्मेटिकची मूडी 13 नंबरच्या शेडमध्ये वापरते. ती एक न्यूड अशी लिपस्टिक आहे. आणि नंतर बोटाने हे सगळं ब्लेंड करायचं सो दॅट एक एव्हरी डेसाठी जास्त लाऊड नाही बट क्लासी लुक येतो. त्यानंतर मी माझं मोस्ट फेवरेट प्रॉडक्ट वापरते आहे, जे आहे आयलॅश कर्लर. तुम्ही मस्कारा नाही लावला एक वेळ तरी चालेल, पण आयलॅश कर्लर वापरणं इज अ मस्ट. आयब्रोज सेट करून झाल्यावर मी एक छोटीशी टिकली लावते, ज्याने माझ्या चेहऱ्यावर एक छान गोडवा येतो आणि इथे माझा मेकअप लुक कंप्लीट होतो. आता मी एका आयब्रो पेन्सिल आणि ब्रशनी माझे आयब्रोज सेट करते आहे. एकदम थोडंसं प्रॉडक्ट लावते, एकदम थोडा, कारण ऑन अ डेली बेसिस जर जास्त प्रॉडक्ट लावला तर आयब्रोज खूप जास्त ड्रामॅटिक आणि लाऊड दिसू शकतात. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून कोणते असे व्हिडिओज आहेत तर तुम्हाला बघायला आवडत असतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.